आमची मम्मी एवढी कोणाची वाट बघते, अक्षी डोळ्यात तेल घालून म्हटलात तरी चालेल. खूप वेळ झाला ती वाट बघत होती. ही मी छोटीशीच क्लिप घेतले. कोणाची वाट बघते किंवा आज कोण येणार आहे हे तुम्हाला पुढे कळेलच. आधी ते लेकरांची गंमत सांगते. आजोळी आल्यापासून असं वाटतंय की त्यांना ना खाऊ खायचा भस्म्या झाला की काय. कंटिन्युअस त्यांना खाऊ पाहिजे. कधी आजोबा घेऊन जातात, कधी आजी, माम्या, मामा सगळ्यांना घेऊन जातात दुकानात. ते दुकानवाले तर म्हणत असतील ही लेकरं आहे ना सारखी सारखी आजोळी येऊन आमचं एकदम धंद्यात भरभराट हो, असं काहीसं चालू आहे. तर काल मी आणि माझी बहीण घेऊन गेलो होतो. इथे बघू शकता प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या, प्रत्येकाची डिमांड वेगळी, प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळं हवं असतं. अक्षरशः पोतं भरून खाऊ घेऊन येतात असं म्हटलात तरी चालेल. ते बघू शकता आणि हे रोजचंच चालू आहे बरं का. एवढा खाऊच जायचं आणि रोज घेऊन यायचं. कधी कधी वाटतं आम्ही त्यांना खायला देतो की नाही. आणि आता ती वेळ आली आहे की मम्मी एवढ्या वेळ कोणाची वाट बघते किंवा सर्वजण कोणाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेत. तर आज येणार आहे मम्मीचा मोठा मुलगा म्हणजेच माझा भाऊ जो आर्मीमध्ये आहे, म्हणजेच तुमच्या सर्वांचा आर्मी मॅन, माझा आर्मीमधला भाऊ आणि आमच्या लेकरांचा आर्मी मामा. तर तो आज खूप महिन्यानंतर येणार होता. तर त्याचं इथे आगमन झालेलं आहे आणि आमच्यासाठी खरंच खूप मोठा दिवस होता. कारण तुम्हालाही माहीत आहे आर्मीमध्ये काम करणाऱ्या ज्यांचे कोणीही काम करत असेल आर्मीमध्ये तर त्यांची व्यथा फक्त त्यांनाच माहीत आहे. आणि इथे बघा मम्मी त्याच्या पप्पी घेते. आईसाठी कोणतंच लेकरू कधीच मोठं होत नाही, हे खरं आहे. तुम्ही कुठेही जा आणि काहीही करा. आणि पाणी आलं होतं त्यामुळे पप्पांनी आणि दादानी गाड्या धुवून घेतल्या. आता दादा आला आहे म्हणजे त्याची जी बुलेट आहे ती आता बाहेर निघणार आणि तो बुलेटवर सवारी करणार हे ठरलेलंच आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्याची गाडी छान अशी धुवून घेतली आणि मी त्याचा व्हिडिओ काढत होते तर माझ्याबरोबर मस्ती करत होता. त्याच्यानंतर हे आहे घरातलं सगळ्यात लहान बाळ आणि ते अजिबात कोणालाच जरा पण शांत बसू देत नाही, नुसतं फिरत असतं. बॉब्या हातात घातले होते 5 बोटात आणि मस्त असं त्यांनी व्हिडिओ दिला. नंतर आम्ही सगळ्यांनी दादाने आणलेला वडापाव खाल्ला आणि संध्याकाळी इथे माझ्या बहिणीचा जुगाड चालला होता चुलीचा. कारण चुलीला थोडीशी आग लागत नव्हती म्हणून तिने काय केलं, गॅसवरचा जो चुला होता तो आणून चुलीवर ठेवला आणि त्या बेचारीने खूप मेहनत केली. पण ती मेहनत आहे ना पावसाने सगळी पाण्यात घालवली. कारण ते कढई ठेवली आणि लगेच पाऊस यायला लागला. मग पटकन ते कालवण घेऊन आतमध्ये जायला लागलं. नाही तर ना काल कालवण अक्षरशः वाहून जाता जाता वाचलं असं म्हटलं तरी चालेल. आणि ते बघा एवढा मुसळधार पाऊस होता की लाईट गेली होती आणि एवढा पाण्यात पाणी वाहत होतं. चला भेटूया उद्या, बाय.